श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 20चा उर्वरित भाग। जी इंद्रभटाकडे पाहत आहात काय? सर्वज्ञ म्हणाले, होय, त्यांच्याचकडे। जी तरी इंद्रभटाला वस्त्रदान द्यायचे आहे काय? सर्वज्ञ म्हणाले, होय, त्याला द्यावे अशी आमची प्रवृत्ती। जी तरी इंद्रभटाला बोलवू? सर्वज्ञ म्हणाले, जा बोलवा। भट्टोबास म्हणाली, इंद्रभटो धावत या, सर्वज्ञ तुम्हाला वस्त्र प्रसाद दान देतात। इंद्रभट आले, दंडोते घातले, श्रीचरणा लागले, मग नम्रतेने सर्वज्ञांजवळ बसले। सर्वज्ञ म्हणाले, इंद्रिया, हे वस्त्र कसे आहे ते तुम्ही जाणता का? जी आपण जर जाणीव करून दिली तर जाणता येईल। सर्वज्ञ म्हणाले, आम्ही हे वस्त्र श्री प्रभूंना पाठविले, त्यांचा सेवा संबंध झाला, तेथून आमच्याकडे आले, मग आमचा सेवा संबंध झाला, त्यामुळे हे झाले तीर्थासारखे। नमस्काराने अशी ही वस्तू तुम्हाला दिली तर काय कराल? ते म्हणाले, जी ते सर्वज्ञांनीच सांगावे। सर्वज्ञ म्हणाले, तुमच्याजवळ देवपूजा आहे? जी आहे। सर्वज्ञ म्हणाले, तर आधी येथे एक पुष्प व्हावे, हे देखील तैसे आठविजे, येत नमस्कार कीजे, संस्कृत सेविजे, अति यत्न कीजे। आम्ही तुम्हाला ही वस्तू प्रसन्न होऊन दिली, त्याची आठवण करून याला नमस्कार करीत राहा, पण रोज नमस्कार न करता 3 दिवसात एकदा नमस्कार करावा। अति प्रयत्नाचे याचे रक्षण करा। अशा रीतीने सर्वज्ञांनी इंद्रभटाला वस्त्रप्रसाद दान दिला। नंतर तो वस्त्रप्रसाद करण्याकरिता संपूर्ण परमार्गी आला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।